मला जर कधी वरण भात करायचं असलं तर मी असंच करते, पहिले कुकरामध्ये खाली डाळ टाकते आणि नंतर त्या गडूमध्ये हे टाकते, भात टाकते. नंतर मग मस्त असं ते अर्ध्या घंट्यातच लगेच शिजून जाते, 3 शिट्ट्यातच शिजून जाते. म्हणजे एका टायमाला डाळ आणि भात दोन्ही पण होऊन जाते. वरण भात जे की मला आईचं ऑल टाईम फेवरेट आहे. कधी पंक्तीत, कधी लग्नात, कधी भंडाऱ्यात गेली तर बस वरण भात असलं की जमलं मला आईचं. त्याच्यानंतर मस्त असं वरण भातला फोडणी वगैरे दिली आणि तयार झालं. त्याच्यानंतर मी हे बाजारातल्या भरल्या मिरच्या आणल्या होत्या, तेच भरल्या मिरच्या बनवणार होते. तर मस्त अशा ते धुवून घेतल्या, त्यातल्या बिया काढून घेतल्या, तशा प्रकारच्या काही कापल्या. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हे अर्धी वाटीच बेसन टाकलं आणि ते मस्त असं ते भाजून घेतलं जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर ते भाजल्यानंतर याच्यामध्ये सोप टाकला आणि हे टाकलं जिरं आणि लसण, नंतर लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर हे एवढं सर्व टाकलं. मस्त असं ते मिक्स करून घेतलं. हे बेसनामध्ये टाकायचं होतं, जे आपण भाजलेलं बेसन होतं त्याच्यामध्ये. नंतर कोथिंबीर टाकला वरून, मस्त असं ते फिरून घेतलं आणि हे जे काही मिश्रण तयार झालं हे या बेसनामध्ये टाकलं आणि मस्त असं ते मिक्स करून घेतलं. हे ते मिरच्यामध्ये भरायचं होतं आणि थोडं वरून मीठ पण टाकलं, तसं आधी टाकलेलं होतं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी करून मस्त असं त्याचं मिक्सर तयार केलं आणि थोडं थोडं करून मस्त असं मिरच्यामध्ये भरलं. पूर्णपणे अशा मिरच्या भरून घेतल्या. त्याच्यानंतर मग ज्या याच्यात मसाला बनवला होता त्याच्यातच मी हे मिरच्या वाफवणार आहे. थोडंसं तेल टाकलं आणि एक एक करून सर्व मिरच्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या आणि 5 मिनटं त्याला झाकण ठेवून वाफवून घेतलं. त्याच्यानंतर वाफवून केल्यानंतर मग परत त्याला अलटापलटी केली ते मिरच्यांले आणि जे काही ते सारण राहिलं होतं ते पण त्याच्यावर टाकून दिलं, फिरून घेतलं, जेणेकरून मग हे काही वाया जाणार नाही. मग मस्त असं भरल्या मिरच्याचं जेवण आपलं तयार आहे. डाळ भात पोळी भरल्या मिरच्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा.